नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा ही मुद्दाम आजीचे कान भरवते की रमा ही सर्व अक्षयला सांगणार आहे की तिचं आणि अक्षयचं लग्न झालेले होते. तेव्हा मात्र आजीला खूप राग येतो. आजी डायरेक्ट रमाला कडे येते आणि रमाला म्हणते की काय गरज आहे तुला रेवा आणि अक्षयच्या मध्ये येण्याची? समजतेस काय स्वतःला? काय गरज आहे तुला अक्षय आणि रेवाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा? त्यामुळे रमा एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ताच मी तुला धमकावून सांगते की जर तू अक्षयला हे सर्व सांगितले तर मग बघतच राहा की काय होते ते. तेव्हा रमा विचारते की म्हणजे आजी तुम्हाला नेमकं काय म्हणायचे? तेव्हा आजी म्हणते की अगं जर तू अक्षयला हे सांगितले की त्याच्या आणि तुझे लग्न झाले होते तर रमा म्हणते की जर त्यांना काही आठवले तर. तेव्हा आजी म्हणते की तेव्हाचं तेव्हा बघून घेऊ, पण तू मात्र सांगू नकोस आणि जर तू सांगितले तर मी सुद्धा वाईट होऊ शकते. म्हणजे मी काय करीन हे तुला माहिती नाही. मागच्या वेळेस सुद्धा सीमाने घोळ घातला आणि माझ्या मनासारखी कोणतीही गोष्ट झालेली नाही. या खेपेला मात्र माझ्या मनाला होईल तेच होऊ शकते. कोणत्याही थराला मी त्यासाठी जाऊ शकते. तेव्हा रमा म्हणते की पण तर आजी म्हणते की आता मी जे काही सांगते ते फक्त तू ऐकून घ्यायचे. काय ग तुला तुझ्या घरच्यांची, आईची, मावशीची काळजी नाही वाटत? तेव्हा रमाला खूप मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की काय आजी तुम्ही मला धमकी देता? तर आजी म्हणते की हो, जर तुझा विश्वास बसत नसेल तर मग येथून निघायचं आणि थेट घरी जायचं. घरी काय झालेले आहे हे बघायचे, मग तुला समजेल की पार्वती मुकादम ह्या पोकळ धमक्या नाही देत. मग जा आता घरी काय झालेले आहे ते बघून ये. तेव्हा रामच्या लक्षात येते म्हणजे पार्वती आजीने घरी नक्की काहीतरी करून ठेवलेले आहे. म्हणजे आता मला नक्की घरी जावेच लागेल, त्यांचा जीव धोक्यात आहे असे रमाच्या लक्षात आल्यानंतर रमा लगेच धावतच घरी येते आणि पार्वती आजी लगेच त्या गुंडांना फोन करते आणि मी पार्वती मुकादम बोलते असे म्हणते. त्यानंतर इकडे अक्षय बाहेरच गाडीजवळ असतो. रमा मात्र काही घाईघाईतच निघलेली असते कारण तिला घरी पोहोचायचे असते. तेव्हा अक्षय तिला अडवतो की अगं रमा तू इतकी घाईघाईत कुठे निघाली? रमाला मात्र काही सांगायच्या मूडमध्ये ती नसते आणि काही नाही असे ती अक्षयला म्हणते. माझं खूप महत्वाचं काम आहे, मी तिकडे चालले असे ती अक्षयला उत्तर देते. तेव्हा अक्षय म्हणतो की मग आई येताना तू माझ्या बरोबर आली होती, चल मी तुला आता सोडतो. तेव्हा रमा म्हणते की नाही त्याची काही गरज नाही, मी माझी जाईन, तुम्हाला सोडण्याची आणि येण्याची काही गरज नाही. तर अक्षय रागावतो. अक्षय म्हणतो की मी तुला सोडतो असे म्हटलो. तेव्हा रमा सुद्धा रागवते. रमा म्हणते की मी तुम्हाला नाही म्हटलं हे लक्षात येत नाही का? तुम्ही फक्त तुमची काम करा, किस करा, रोमांस करा, कारण ती होणारी तुमची बायको रेवा तुमच्या बरोबरीची आहे आणि बरोबरीच्या माणसांना जे काही त्यांनी गुन्हे केले ते सुद्धा सर्व माफ असतात. तेव्हा अक्षयच्या लक्षात येते की नक्की ही यामुळे चिडली असेल. तेव्हा अक्षय विचारतो की अगं रमा ऐक, नेमकं काय झाले ते सांग. रमा म्हणते की काही झालेली नाही आणि तुम्ही इतके चिडू नका आणि माझ्यासाठी तुम्ही इतका जीव सुद्धा गुंतू नका, कारण माझं काय आहे ती मी बघून घेईन. माझी काळजी करू नका कारण मी अस्मितला नेण्यासाठी बोलवेल. आणि रमा लगेच फोन करत घरी निघून जाते. तेव्हा अक्षय तिच्याकडे एकटक बघत असतो की रमा इतकी घाबरल्यासारखी का दिसते, नक्की असे काय झाले असेल. तेव्हा त्याला सुद्धा खूप टेन्शन येतं आणि रमा तेथून निघून जाते. तेव्हा अक्षय घरी येतो आणि अक्षय सीमाला म्हणतो की आई अगं मला एक कळत नाही की ही रमा अशी का वागते. सीमा विचारते की अरे काय झाले. तेव्हा अक्षयला कसे सांगू तेच कळत नाही आणि तो आईला म्हणतो की खरंच मला ही गोष्ट रिअलाइज होत नाही की रमा डायरेक्ट लग्नाला तयार सुद्धा झाली, कशी झाली असेल. आई अगं मला हे सुद्धा माहिती आहे की रमाचे माझ्यावर किती प्रेम आहे, मग डायरेक्ट ती अशी लग्नासाठी का तयार झाली असेल? तिला कंटाळा आला का माझा, तुझा, आपल्या घराचा, म्हणून लगेच ती लग्नासाठी तयार झाली. सीमा म्हणते की अरे अक्षय काय बोलतोस तू. तेव्हा अक्षय म्हणतो की हो मला हे कळतं, कारण लग्न झाल्यापासून या घरातील लोकांनी तिला खूप त्रास दिला, छळलं, टोमणे मारले वगैरे असं अनेक प्रकारचा त्रास तिला दिला आणि सुरुवातीला मी सुद्धा तिच्याशी चुकीचं वागलो, पण तरी सुद्धा. तेव्हा सीमा ही प्रेमाने अक्षयला समजावते की हे बघ अरे जेव्हा एखादी मुलगी लग्न करून आपल्या सासरी येते तेव्हा सासरी येताने तिने खूप अशी स्वप्न बघितलेली असते, पण जेव्हा सासरी आल्यानंतर तिच्या स्वप्नांचा पायाही तिला डगमगताना दिसतो तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. सुरुवातीला ती सर्व काही सहन करते, पण जेव्हा गोष्टी ह्या सहनशक्तीच्या पलीकडे जातात तेव्हा सर्व काही शांत होत आणि तिचा स्वतःचा ती वेगळा असा मार्ग निवडते. आणि जर रमाने हे सर्व केले असेल तर त्यात तिची काहीही चूक नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आई काय बोलतेस, अगं ती घाबरली असेल, तिच्या मनातील भीती, इनसिक्युरिटी सर्व काही मला कळतं. अगं पण तिला हे सर्व कळू शकतं ना, पण मी हे सर्व का करतो हे तुला माहिती आहे, परंतु रमाला मात्र का कळत नाही. अगं मी तिला डिवचण्याचा
किती प्रयत्न केला तिला समजवण्याचा, की कधीतरी मला असे वाटते की नक्की हिला आमच्या नात्याबद्दल काहीतरी वाटेल आणि ही त्या सर्वाविरुद्ध आवाज उठेल की अक्षय हा माझाच नवरा आहे, अक्षयवर हक्क असेल तर तो केवळ माझाच असे जगाला ओरडून सांगेल, आपल्या हक्कासाठी लढेल असे मला वाटते, म्हणून मी तिच्याशी असे वागतो. अभिमानाने ती हे सर्वांना सांगेल, परंतु तसे मात्र होताना काही दिसतच नाही. आणि जर माझ्या मनातील हा हेतू, माझी इच्छा मी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नसेल तर मग मी काय समजायचे की खरंच तिला माझा कंटाळा आला की काय. आणि जर असे असेल तर मी नक्की तिचं लग्न धुमधडाक्यात लावून देतो. त्यामुळे ती तिचा आनंद, शांतता सगळं काही मनात आपल्या डिझर्व करू शकते आणि ती आपल्या घरात आनंदात नाही राहू शकत असे मला वाटते. तेव्हा अक्षय सुद्धा खूप वैतागतो. सीमा म्हणते की अक्षय अरे इतकं चिडू नकोस, परंतु अक्षय मात्र काही ऐकत नाही आणि तो सुद्धा खूप टेन्शन मध्ये येतो. सीमा विचार करते की ह्या मुलांचं नेमकं काय करायचं ते खरंच कळत नाही. प्रेम तर एकमेकावर इतकं करतात, परंतु दाखवत मात्र कुणाला कोणी नाही. अगदी टोकाला जाऊन दोघे सुद्धा बसलेत, कोणी ऐकायला तयार नाही आणि त्यांच्यामध्ये मरण होतं मात्र माझं, कारण कोणी कुणाचं ऐकायला तयार नाही. आणि शेवटी मी तरी काय करणार. त्यानंतर इकडे रमा ही घरी येते. घरी आल्यानंतर जे काही दृश्य ती पाहते तर घरातील सर्व सामान म्हणजे भांडे वगैरे सर्व काही इकडे तिकडे फेकून दिलेले असतात. कावेरीला सुद्धा थोडंसं डोक्याला लागलेले असते आणि मंगला मावशीला सुद्धा दोघी एकमेकींना समजावत असतात. तेवढ्यात रमा येते. रमा हे सर्व पाहते आणि रमाला खरंच खूप वाईट वाटतं. पार्वतीने जी तिला धमकी दिलेली असते ती तिने करून दाखवलेली आहे हे रमाच्या लक्षात येतं. मंगला मावशी ही कावेरीला मलमपट्टी वगैरे करत असते. रमाला ही सर्व बघून इतकं वाईट वाटतं. रमा खूप रडायला सुरुवात करते आणि धावतच ती आईजवळ येते. मंगला मावशी रमाला बघून म्हणते की अगं काय करून ठेवले बघ ना हे, यात आमची काय चूक आहे, आम्हाला का ते त्रास देतात. रमा म्हणते की मावशी प्लीज. अगं ते तर मंगला मावशी खूप चिडते. रमा म्हणते की अगं हे सर्व तुझ्या सासरच्या लोकांनी केले, का चिडतात, का आमच्या पाठीमागे लागतात. हे बघ तुझ्या सासरच्या लोकांनी गुंड पाठवले आणि बघ ना किती नासधूस करून ठेवली, आणि हे बघ ना कावेरीला सुद्धा किती लागले. तेव्हा रमा म्हणते की मावशी अगं तू शांत हो. रमा म्हणते की मावशी दे ना. तर कावेरी म्हणते की रमा थांब, आणि हे जे काही चालले ना त्याचे परिणाम इतके वाईट होतील असे कधीही वाटले नव्हते. अगं त्या लोकांनी आम्हाला इतके धमकावले की अस्मितचा आणि तुझं लग्न होईपर्यंत ते आमच्यावर पाळत ठेवणार आहे. मग या सर्वांचा काय अर्थ आहे ते असे धमकावतात. तेव्हा रमा म्हणते की अर्थ याचा असंच आहे की हे फक्त असेच चालू ठेवायचे. तेव्हा कावेरी म्हणते की नाही रमा, हे सर्व असे आपण चालू नाही ठेवू शकत. यातमध्ये फक्त आपणच जास्त भरडलो जातोय, त्यामुळे हे सर्व आपण नाही चालू ठेवू शकत. तेव्हा रमा आईला समजावते. आई प्रत्येक गोष्टीची जशी सुरुवात असते तसा शेवट सुद्धा असतो आणि याच गोष्टीचा शेवट लवकरच होईल. तेव्हा कावेरी म्हणते की रमा एक मिनिट, मी तुला आता जे काही सांगणार आहे ते अगोदर तू फक्त ऐकून घे आणि मग बोल. आणि लगेच कावेरी जे काही सत्य आहे ते सांगायला सुरुवात करते की रमा अगं जावई बापूंची स्मृती गेली असे प्रत्येकाला वाटते, परंतु तसे नाही. तेव्हा रमा म्हणते की हो नाहीच, कारण यांना सर्व काही आठवते आणि ते फक्त नाटक करतात हेच ना. तेव्हा कावेरी आणि मंगला मावशी यांना सुद्धा रमाला हे सर्व माहिती आहे. हे ऐकून तर खूप मोठा धक्का बसतो. मंगला मावशी विचारतात की म्हणजे रमा तुला माहिती आहे. रमा म्हणते की हो मला माहिती आहे की सर्व काय आहे ते, आणि मला हे सुद्धा माहिती आहे की ही गोष्ट तुम्हाला माझ्या अगोदर माहिती होती, परंतु तुम्ही तर मला ती आत्ता सांगता. तेव्हा मंगला मावशी म्हणते की मग हे सर्व त्यांना करायची काय गरज आहे. तेव्हा रमा म्हणते रेवा यांच्याबरोबर जे काही वागलेली आहे ना तिला त्या सर्वाची शिक्षा देण्यासाठी ते सर्व मुद्दाम तिच्याशी हे सर्व नाटक करतात आणि सर्वांशी असे वागतात. आणि जोपर्यंत त्या रेवाच्या विरुद्ध ठोस असे पुरावे त्यांना नाही सापडत तोपर्यंत त्यांना ही नाटक तर करावेच लागेल. तेव्हा मंगला मावशी चिडते. अगं कसला हा वेडेपणा आणि गुंड कशाला पाठवतात. अगं पण हे सर्व त्यांच्या सासरी होते ना. तेव्हा रमा तिला समजावते की मावशी अगं तसे नाही, हे नाटक करतात. ही गोष्ट फक्त मला, आईंना आणि आनंददादा यांनाच माहिती आहे, पण आई आजींना माहिती नाही. आई आजींना असेच वाटतं की मी यांचं आणि रेवाचं लग्न थांबवण्यासाठी यांना सर्व जाऊन खरं सांगेल आणि त्यासाठी त्या मला धमकवतात आणि त्यासाठी हे सर्व त्यांनी केले. तर कावेरी विचारते की अगं पण अक्षयराव नाटक करतात हे तुला त्यांच्या नाटकाबद्दल माहिती आहे का. तेव्हा रमा म्हणते की नाही, त्यांना या सर्वाची कधीच कल्पना नाही आणि त्यांना असेच वाटते की मला असे वाटते की त्यांची स्मृती गेलेली आहे आणि मला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही असेच त्यांना माहिती आहे. तेव्हा मंगला मावशी म्हणते की अगं अक्षयरावांना तू सांग ना बाळा. तर रमा म्हणते की काय गं, का सांगू मी तुझ्या ज्या जावई बापूंना, मी का सांगायला हवं. अगं त्यांनी मला हे सर्व सांगायला हवं, मी सांगण्याची काही गरज नाही. त्यांनी मला ह्या प्लॅनचा भाग करून घ्यायला हवे होते, विश्वासात घेऊन सर्व समजायला हवे होते.
परंतु त्यांनी हे सर्व नाही केले, मग मी का करू? तेव्हा मंगला मावशी म्हणते की अगं रमा विचार कर, त्यांना सुद्धा तेच वाटत असेल तर. तेव्हा रमा म्हणते की अच्छा, म्हणजे मला सुद्धा तेच वाटते, असे ठणकावून ती उत्तर देते. आणि जोपर्यंत ते स्वतः माझ्याजवळ येऊन त्यांचं हे नाटक मला स्वतःहून सांगत नाही, तोपर्यंत हे नाटक मात्र असे सुरू राहील. त्यानंतर इकडे रमा ही मुकादमांच्या घरी येत असते. अगदी विचारच करते ते, कारण कावेरी तिला जे काही म्हणलेले असते की जोपर्यंत तुझ्या त्या अस्मित आणि तुझे लग्न होत नाही तोपर्यंत ते आपल्या या घरावर पाळत ठेवून राहणार आहे, असे ते धमकावून गेले. आजी तर समोर सोफ्यावरच बसलेली असते. रमा आत येते तर पार्वती आजी तिला बघून म्हणते की काय रमा, कशी आहे घरी परिस्थिती? तुला असे वाटले असेल की मी फक्त तुला पोकळ धमक्या देते, पण आता हे सर्व बघून तुझी खात्री तर पटली ना? तेव्हा रमा म्हणते की आई आजी, मुळात हे सर्व ज्या काही कारणासाठी तुम्ही केले तसे काहीच नाही. तेव्हा आजी विचारते की म्हणजे काय? अहो म्हणजे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही, मी त्यांना काही सांगणार नव्हते. इतकी वर्ष मी तुम्हाला या घरात नको होते, परंतु आता मला स्वतःला मात्र या घरात राहायचे नाही, हे घर मला नकोय. अगं आतापर्यंत मी या घरामध्ये खूप काही सहन केलं, पण तरी सुद्धा या घराने मला खूप त्रास दिला, खूप काही मी सहन केलं. मी या घरातील लोकांना समजून घेण्याचा, त्यांचा त्रास सहन केला, सर्व काही सहन केलं, परंतु तरी सुद्धा ह्या लोकांनी मला समजावून नाही घेत. पण तरी सुद्धा त्यांनी कधीही माझा त्रास सहन नाही केला, परंतु आता मात्र सहन करण्याची माझी सहनशक्ती संपली, कारण या घरासाठी आतापर्यंत मी खूप काही केले, परंतु त्याचा काही एक उपयोग नाही. तेव्हा आता मला एक गोष्ट मात्र कळली की जेव्हा या घरातून मी जाईल तर तेव्हा सर्वांचं आयुष्य अगदी सुखरूप होईल. मी गेल्याने तुम्ही सर्वजण सुखी व्हाल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी या घरातून जेव्हा जाईल तेव्हाच मी या खरंच सुखात राहू शकेल आणि सर्वात जास्त सुखी होईल. जर या घरातून बाहेर पडले तरच हे सर्व शक्य होईल. तेव्हा आजी मात्र हे सर्व ऐकून खुश होते. आजी म्हणते की अगं उशिरा का होईना, परंतु अक्कल मात्र तुझी ठिकाण्यावर आली. तेव्हा रमा म्हणते की हो, अगदी तुमचं खरं आहे, कारण अस्मित तुमच्या इतका श्रीमंत नाही, त्याच्याकडे तुमच्या इतकं मोठं घर नाही, मोठी गाडी नाही, आयुष्य आराम नाही, परंतु एक गोष्ट मात्र तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. तेव्हा अक्षय हा दरवाजाच्या मागून त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. रमा ही अस्मित बद्दल बोलत असते की त्याच्या भावना खरंच खूप चांगल्या आहेत, त्याला एक चांगली बायको हवी आणि त्याच्या घरातील लोकांना सून हवी, मोलकरीण नकोय. इतक्या वर्षात या घरात राहून माझ्या एक गोष्ट लक्षात आले की माझं त्या माणसावर प्रेम होतं, म्हणून या घरातील सर्व काही मी सहन केले. पण मुकादमांचं मात्र नावच मोठं आहे फक्त, पण लक्षण मात्र पूर्ण खोटं आहे. तेव्हा अक्षयला तर वाईट वाटतंच, परंतु अस्मित हा लगेच तिथे येतो. अस्मित म्हणतो की अगं रमा, ही तुझी पर्स गाडीतच विसरली होती, आणि तो रमाच्या हातात ती पर्स देतो. तर आजी लगेच अस्मितला म्हणते की अरे अस्मित, कसा आहेस, बरा आहेस ना? तर अस्मित म्हणतो की हो खूपच छान. आजी विचारते की काय, कुठपर्यंत आली लग्नाची तयारी? तेव्हा अस्मित रमाकडे पाहतो आणि चालू आहे असे म्हणतो. तर आजी खुशून म्हणते की गुड गुड. आजी म्हणते की अरे बाकी काय हवं तुला, काही खायला प्यायला हवं का? अरे खूप उशीर झाला त्यामुळे विचारते. तेव्हा अस्मित म्हणतो की काही नको, आणि आता या घरातून फक्त मला माझी रमा हवी आहे, बाकी काही नको, तेवढंच मला पुरेसं आहे. आणि अस्मित लाजतो, रमाकडे पाहतो. अक्षयला ही सर्व ऐकून आणखीन धक्का बसतो. तेव्हा अस्मित म्हणतो की चला आता मी निघतो. तेव्हा अस्मित गुड नाईट आणि बाय करून निघून जातो. तर रमा ही आपल्या रूम मध्ये जात असते. तेव्हा अक्षय तिच्याकडे बघत विचार करतो की रमा हे सर्व का करते, का असे वागते, मी जे काही वागतो त्याचा हेतू तिला का कळत नाही? अगं रमा का शांत आहे, सांग ना सगळ्या जगाला ओरडून की आपल्या प्रेमाबद्दल, आपल्या नात्याबद्दल का तू इतकी शांत उभी आहेस, का इतकी सहन करते? रमा तू अशी का वागतेस, का बोलतेस, मला नाही कळत, परंतु जर रमा तुझा निर्णय झाला असेल तर मी सुद्धा तुझ्या आड नाही येणार. तेव्हा अक्षय दरवाजा लावून घेतो आणि आपल्या रूम मध्ये तो सर्व गोष्टीचा विचार करत बसतो, कारण जेव्हापासून त्याने रमासाठी स्थळ बघितलेलं असतं ते सर्व क्षण रमाला सांगितल्याचे त्याच्या डोळ्यासमोर येतात. आणि अक्षयने स्वतः अस्मित आणि रमाची ओळख करून दिली. माझा मित्र तुझ्यासाठी स्थळ म्हणून आलेला आहे, आणि तो खरंच कंपनीमध्ये खूप छान जॉब सुद्धा करतो, अगदी मोठा माणूस आहे, अगदी तुला हवा तसा. त्याने स्वतःच अस्मित आणि रमाची ओळख करून दिली याची टेन्शन त्याला येते. आणि त्यानंतर जेव्हा ओळख झाल्यानंतर रमा आणि अस्मित एकमेकांशी किती गप्पा करतात, एकमेकांना किती समजून एकमेकांशी प्रेमाने वागतात, हे रमाने अक्षयला दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. ते सर्व अक्षयच्या डोळ्यासमोर येते. अस्मितने रमाच्या डोक्यात केसात गुलाबाचे फूल लावलेले, आणि साखरपुड्याच्या दिवशी रमा ही अस्मितच्या खांद्यावर डोकं ठेवून बसून, अस्मित खरंच किती छान वाटतं, आता आपण कोणीही आपल्याला वेगळं नाही करू शकत. अरे अस्मित, आता
आपल्यामध्ये दुसरं कोणी नको असे रमा जे काही म्हणते ते सर्व अक्षयला आठवते आणि पार्वती आजीला जे काही रमाने सांगितलेले असते की अस्मित खरंच एक प्रेमळ मुलगा आहे, त्याला बायको हवी आहे आणि त्याच्या घरातील लोकांना सून हवी आहे, मोलकरीण नकोय, त्यामुळे फक्त मुकदमांचं फक्त नावच मोठं आहे, लक्षण मात्र खोटं आहे, सर्व काही या गोष्टीचा आणि रमाच्या बोलण्याचा अक्षय विचार करत बसलेला असतो। त्यानंतर सकाळ होते आणि रमा ही आपल्या रूममध्ये एक असते आणि एका कार्डवरती मस्तपैकी हॅपी मदर इन लॉ डे असे लिहिते। तेव्हा पार्वती आजी तिला आवाज देते म्हणून तिला उठून पार्वती आजीकडे जावे लागते। तेव्हा अक्षय तेथे येतो। अक्षय ती कार्ड उचलतो आणि त्यावर जे काही रमाने लिहिलेले आहे की हॅपी मदर्स लॉ इन डे असं वाचतो आणि अरे वा असे म्हणतो। तेवढ्यात आनंद तेथे येतो। आनंद म्हणतो की अरे अक्षय। तेव्हा आनंद हा तेथे आल्यानंतर अक्षय त्याला ते कार्ड दाखवतो तर अक्षय म्हणतो की अरे मला असे वाटते की रमाने हे आपल्या आईसाठी केलेले असावे, असा काही असा दिवस असतो का? तेव्हा आनंदला हसायला येते। आनंद म्हणतो की अरे मला आजच ते जान्हवीमुळे कळाले, अरे आज नाही उद्या आहे मदर इन लॉ डे। अरे तुला माहिती आहे का ती जबरदस्तीने माझ्या सासूला मला फोन करायला लावणार आहे। तेव्हा अक्षय म्हणतो की अरे कशाला वैतागतोस, अरे त्या सुद्धा आपल्या आईच आहेत ना। तेव्हा आनंद म्हणतो की अरे फोन करायला काही हरकत नाही, पण कसे वाटते ते की त्यांना हॅपी मदर इन लॉ चे डे म्हणायला। तेव्हा अक्षय म्हणतो की अरे शुभेच्छा म्हणून आपण त्यांना असा फोन करायचा, त्या सुद्धा आई आहेत की नाही। तेव्हा आनंद म्हणतो की अरे आई म्हटल्यानंतर मला हे सर्व आठवले की रमाने हे आपल्या खऱ्या सासूसाठी नक्की हे केलेले असणार आणि जर तू हे नाटक असेच ताणून धरले तर उद्या रमा हे अस्मितच्या आईला सुद्धा देऊ शकते हॅपी मदर इन लॉ डे च कार्ड। अक्षय लगेच ते कार्ड आनंदच्या हातातून घेतो। काहीतरी तू बोलू नकोस, रमा असे काही नाही करणार। तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ सांगणं फक्त माझं कर्तव्य होतं, बाकी काय ते तू बघ। तेव्हा अक्षय म्हणतो की चल ती येईल आपण जाऊया इथून आणि ते कार्ड परत रमाच्या त्या जागी ठेवून देतो। त्यानंतर इकडे रेवा ही चहा घेत असते आणि अक्षय सुद्धा तेथेच असतो। तेव्हा रेवा ही अक्षयला म्हणते की अरे मी आपल्या लग्नासाठी काही तयारी सुरू करते, काही लिस्ट फायनल केली आणि त्या हिशोबाने मी प्री वेडिंग करायचं म्हणून काही लिस्ट तयार केली आणि त्यासाठी मी लोकेशन सुद्धा फायनल केले, ते तर तुला चालेल ना? तुम्ही मेहंदी आणि मेकअप आर्टिस्ट ही फायनल केली ठरवली, ते तर तुला चालेल ना? तेव्हा अक्षय फक्त ऐकत असतो तर रेवा म्हणते की हे बघ हे सर्व करण्यासाठी आता आपल्याला डिझायनर कपडे लागतील, तुझे कपडे जर मी डिझायनर केले म्हणजे माझ्या काही ओळखीतले डिझायनर आहेत आणि त्यांच्याकडून हे सर्व करून घेतले तर तुला ते चालेल ना? तेव्हा अक्षय हो हो करत असतो आणि रमा त्याला जे काही पराठे ही वाढत असते तर अक्षय पराठे खात असतो। रमा आणखीन गरम गरम पराठे घेऊन येते आणि अक्षयला वाढते। अक्षय म्हणतो की नकोय आता मला नको। तेव्हा रमा म्हणते की अहो एकच पराठ्यात तुमचं पोट कसं भरेल, खा तुम्ही। तेव्हा रेवा ही रागाने रमाकडे बघत असते आणि अक्षय तर हा रमाकडे एकटक बघत असतो। तेव्हा लगेच रमा ही रेवाला बघून विषय बदलते की अक्षय भाऊजी अहो खा ना, तुमचं लग्न आहे, अहो तुम्ही पराठा खा, असं हेल्दी तुम्ही व्हायला हवं, अहो लग्नात तुम्हाला किती छान दिसायचे। तेव्हा अक्षय फक्त बघत असतो तर रेवा लगेच म्हणते की अक्षय अरे काय करतो, अरे ऑलरेडी तू 2 पराठे खाल्लेले आहे, हे खरंच अनहेल्दी आहे, तू खाऊ नकोस। तेव्हा रमा म्हणते की अहो खाताना कोण हात धरतं, कसं असं सुदृढ असायला हवं हो का नाही अक्षय भाऊजी। तेव्हा रेवा विचार करते की सुदृढ म्हणजे काय? तेव्हा अक्षय म्हणतो की हेल्दी। रेवा म्हणते की हेल्दी म्हणजे काय असतं हे तुला माहिती आहे का? हेल्दी म्हणजे लीन बॉडी असते, याने काय होणार आहे तुला माहिती आहे का? तुझ्या नवऱ्यासारखं अक्षयचं पोट असे पुढे येणार आणि मला ते नकोय की अक्षयचे पोट पुढे आलेले, त्यामुळे अक्षय तू अनहेल्दी आहे ते खाऊ नकोस। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं हा संपून टाकून दे, आता उष्टा केलेला आहे त्यामुळे मी खाऊन टाकतो। तेव्हा रेवा म्हणते की काय रे संपवण्यासाठी आता परत ते खायचे असते का? अरे अक्षय तुला सुद्धा हे कळणे खूप गरजेचे आहे, तू 2 पराठे अगोदर खाल्लेले आहे। तेव्हा रेवा लगेच जे ताटातील त्याचे पराठे आहे ते रमाच्या हातात देत म्हणते की त्याला खायचे नाही, बाद झाले। तेव्हा रमा म्हणते की काय मेथीचे पराठे हे केव्हापासून अनहेल्दी झाले आणि अक्षयचा जो अर्धा पराठा असतो तो उरलेला असतो तर रमा आतमध्ये आल्यानंतर तो आपल्या हातात घेते आणि प्रेमाने त्याच्याकडे बघत असते कारण अक्षयचा उष्टा पराठा तिला खायचा असतो। तेव्हा मात्र रमा खुश होते परंतु अक्षय हा रेवाला ओरडतो। रेवा म्हणते की हे बघ आणि परत ते लग्नाची काय लिस्ट करायची ती
त्याबद्दल अक्षयला समजावत असते। तेव्हा अक्षयला अचानक ठसका लागतो। रेवा विचारते की अक्षय तुला काय झाले, तर अक्षय म्हणतो की जरा पाणी प्यायला दे, आणि तेव्हा मात्र त्या मग्ग्यामध्ये पाणी नसते। रेवा म्हणते की अरे पाणी तर यात नाही, आता काय करायचे। तेव्हा आता अक्षयला सुद्धा टेन्शन येतं। तर रमा इकडे मस्त तो अक्षयचा उष्टा पराठा खात असते आणि मनात ते खात असताना विचार करते की तुमच्या बरोबर मला वेळ नाही मिळत, गप्पा करता येत नाही, तुमचं प्रेम नाही मिळत, तुमचा सहवास सुद्धा मला नाही मिळत, असं वाटतं की प्रेमच कमी झालं, परंतु उष्ट खाऊन प्रेम वाढतं असे म्हणतात। आणि रमा अगदी खुशून तो पराठा खात असते। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमाने जे काही कार्ड सीमासाठी लिहिलेले असते की सून एकदा सासरी आल्यानंतर त्या आईला वैरीण समजते, ती विसरते ही माऊली कधीतरी सून होती, तिने सुद्धा कधीतरी तिच्या सासूचा त्रास सहन करता करता कुटुंबासाठी जीवाचं रान केलं असेल। तर अक्षय हे सर्व लांबून बघत असतो आणि रमा सीमा हे एकत्र असतात आणि रमा तिने सीमाबद्दल हे सर्व लिहिलेलं असतं, म्हणून अक्षयला खूप छान वाटतं, कारण रमाने हे सर्व सीमासाठी लिहिलेलं म्हणून। तेव्हा रमा पुढे वाचत असते की कधी कधी चिवचा घास भरवणारी, आजारी असताना प्रेमाने भरवणारी, मग प्रत्येक जन्मात मला सासू म्हणून आई तुम्हीच हव्यात, असे ती खूप छान सीमाला म्हणते। जान्हवी सुद्धा तेथे असते। तर अक्षयला ही सर्व ऐकून खूप छान वाटते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।